आज 21 फेब्रुवारी 2021. प्रचलित धोरणात आडकाठी आणण्याचा काही शिक्षक आमदारांचा डाव आहे. याच्यामध्ये काही जे शिक्षक आमदार आहे यांना वाटत आहे आणि सदर जे शिक्षक आमदार आहे ते काही कॅबिनेट दर्जाचे जे महत्त्वाचे मंत्री आहे, काही विशिष्ट पक्षाचे सर्वेसर्वा आहे आणि ज्यांचा आता सरकारमध्ये महत्त्वाचा वाटा आहे, अशा काही कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना हे जे शिक्षक आमदार आहे, हे कानात काही मंत्र देतात आणि खोटी माहिती देतात आणि पर्यायाने शिक्षकांना त्याचा फार मोठा फटका बसतो. आता शिक्षकांनी 4 शिक्षक आमदार महाविकास आघाडीला निवडून दिलेले आहेत, तरी देखील यांचं पोट भरत नाही की काय असा प्रश्न उद्भवलेला आहे. शिक्षक आमदार पुन्हा शिक्षक आमदारकीचं जे निवडणूक होणार आहे भविष्यामध्ये तोपर्यंत हा प्रश्न रेंगाळत ठेवण्याकरिता प्रयत्न करत आहे. निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा हा प्रश्न जो आहे तो निकाली काढावा अशा पद्धतीचं धोरण जे आहे ते शिक्षक आमदारांकडून राबवण्यात येत आहे. त्याच्यामुळे प्रचलितमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न शिक्षक आमदार करत आहे आणि हा डाव जर हाणून पाडायचा असेल तर शिक्षकांच्या हाती एकच आहे की जोपर्यंत आझाद मैदान मुंबई या ठिकाणी 15-20 हजार शिक्षक जमत नाही तोपर्यंत हा प्रश्न निकाली लागणं फार अवघड परिस्थिती आहे. त्याच्यामुळं मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने जर शिक्षक उपस्थित राहिले तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो. 19 जानेवारीपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांनी आंदोलन उभारलेलं आहे आणि या आंदोलनाला सर्व क्षेत्रातील मग त्याच्यामध्ये सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष असतील यांच्याकडून सर्वांकडून गाठीभेटीचं जे ओघ आहे तो सातत्याने सुरू आहे. प्रश्न सोडवण्याकरिता जो कोणताही नेता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येतो, शिक्षकांना भेटतो आणि त्यानंतर सांगतो की 4-5 दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लागला जाईल. परंतु प्रत्यक्षात तशी जे आहे अंमलबजावणी झालेली पाहायला मिळत नाही. मागच्याच आठवड्यात जर आपण उदाहरण बघितलं तर मागच्याच आठवड्यामध्ये जी कॅबिनेट दर्जाची बैठक झालेली होती, कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, कॅबिनेट मीटिंगमध्ये हा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता अनुदानाचा. परंतु अनुदानाचा नेमकी कोणता प्रस्ताव होता? 20% 40%चा होता की प्रचलितचा होता? ही मात्र माहिती बाहेर आलेली नव्हती. फक्त वेतन अनुदानाचा प्रस्ताव जो आहे तो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठेवण्यात आलेला होता आणि त्या प्रस्तावाला हा प्रस्ताव नंतर घेण्यात यावा असं काही जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे ते नेमकी कोणत्या पक्षाचे आहे ही माहिती नेमकी बाहेर आलेली नाही आहे. त्याच्यामुळं हा प्रस्ताव काँग्रेसकडून ठेवण्यात आलेला होता. काँग्रेस म्हणजेच शिक्षक ज्या मंत्री आहे, शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्याकडून हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता. म्हणजे काँग्रेसचा याला शक्यतो विरोध नसावा. इतर जे पक्ष आहेत त्याच्यामधून त्यांचा विरोध हा असू शकतो. आता आझाद मैदानात जर बघितलं तर काही ठराविक पक्षाचे 3 पक्षांपैकी आणि विरोधक देखील जे आहे ते यामध्ये आझाद मैदानावरती शिक्षकांना भेट देण्यासाठी येत असतात. परंतु 3 पक्षाचं जे महाविकास आघाडी सरकार आहे त्यातले 2 पक्षाचे जे वेगवेगळे आमदार आहे ते शिक्षकांना भेटण्यासाठी येतात. परंतु काही ठराविक एक जो पक्ष आहे त्या पक्षाचे मात्र शिक्षक आमदारही भेटीगाठीसाठी आलेले नाही आहे आणि त्यांचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री देखील शिक्षकांच्या भेटीगाठीसाठी जास्त आलेली नाही आहे. त्याच्यामुळं एका पक्षाकडून हा जो प्रचलित धोरणाचा प्रश्न आहे त्याला विरोध होत आहे. त्याचसोबत शिक्षकांना वेतन अनुदान देण्यासंदर्भात त्यालाही विरोध होत आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना आता पडलेला आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये या पक्षाकडून शिक्षकांना धोका संभवू शकतो असं देखील भाकीत जे आहे ते काही शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. परंतु याच्यामध्ये एक मोठी जी खुटी होती की उपमुख्यमंत्र्यांची जी सही आहे ती याच्या वेतन अनुदानाच्या प्रश्नावरती झालेली आहे. म्हणजे एका पक्षाचा मार्ग 2 पक्षांचा मार्ग जो आहे तो सुकर झालेला आहे. म्हणजे पहिला शिक्षण मंत्र्यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे, त्याच्यावरती उपमुख्यमंत्र्यांची सही झाली म्हणजे 3 पक्षापैकी 2 पक्षांकडून हिरवा सिग्नल जो आहे तो मिळालेला आहे आणि आता हा जो प्रस्ताव आहे हा मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. त्याच्यामुळं आता मुख्यमंत्री कशा पद्धतीने भूमिका घेत आहे आणि कशा पद्धतीने लवकरात लवकर सही करून हा प्रस्ताव त्याचा शासन निर्णय कधी निर्गमित होतोय याकडे सर्वसामान्य शिक्षकांचं आता लक्ष लागलेलं आहे. निश्चित मुख्यमंत्री या प्रस्तावावरती सह्या करतील असं सर्वसामान्य शिक्षकांना वाटत आहे आणि तशा अपेक्षा देखील आहे.
आणि हे होत असताना मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून नीलम गोरे ताई यांना पाठवण्यात आलेलं होतं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी. आणि नीलम गोरे ताई यांनी स्वतः जे विरोधी पक्षनेते आहे विधिमंडळाचे जे दरेकर साहेब आहे यांना घेऊन नीलम गोरे ताई यांनी आझाद मैदान मुंबई हे गाठलेलं होतं. आणि त्यावेळेस सांगताना आईंनी सांगितलेलं होतं की हा तुमचा जो प्रश्न आहे तो मुख्यमंत्री महोदयांपर्यंत विरोधी पक्षनेते दरेकर यांनी मांडलेला आहे आणि त्यामुळंच मला आपली गाठभेट घेण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. आपला प्रश्न 4 ते 5 दिवसामध्ये आम्ही निकाली काढणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आंदोलन स्थगित करायचं आणि 4-5 दिवसानंतर पुन्हा आंदोलन सुरू करावं, असं जर वाटत असेल तर आपण असं देखील केलं तरी चालेल. परंतु असं म्हटल्यानंतर शिक्षकांनी मात्र याला कडाडून विरोध केलेला होता. शिक्षक जे आहे आंदोलनावरती ठाम आहे. जोपर्यंत कागद हातामध्ये येत नाही, जोपर्यंत शासन निर्णय हातामध्ये येत नाही, तोपर्यंत शिक्षक जे आहे आझाद मैदान मुंबई जे आहे ते सोडणार नाही. त्याच्यामुळे शिक्षक आंदोलनावरती ठाम आहे. त्याच्यानंतर अघोषित शाळा ज्या आहेत त्या घोषित करण्यात याव्या याकरिता देखील शिक्षक समन्वय संघ जे आहे ते ठाम आहे. कारण सर्वसामान्य शिक्षकांकडून प्रश्न विचारला जात आहे की आता 2 शासन निर्णय तर फक्त या ज्या घोषित झालेल्यांच्या आलेल्या आहे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या शाळा घोषित झाल्याचा फक्त शासन निर्णय आलेला आहे. परंतु निधी वितरण मात्र प्रत्यक्षात अजून झालेलं नाही आहे. आणि निधी वितरण जोपर्यंत शासनादेश निधी वितरणाचा निर्गमित होत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या खात्यावरती पगार जमा होत नाही. आणि शिक्षक समन्वय संघाकडं सर्वसामान्य शिक्षकांच्या भूमिकेचं लक्ष लागलेलं आहे. तर यामध्ये शिक्षक समन्वय संघाने जाहीर केलेलं आहे की जोपर्यंत प्रचलित धोरणानुसार शिक्षकांच्या खात्यावरती पगार सुरू होत नाही, त्याचा शासन निर्णय प्रचलित धोरणानुसारचा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन जे आहे ते मागे घेतलं जाणार नाही. त्याचसोबत अघोषित शाळा निधीसह जोपर्यंत घोषित केल्या जात नाही, तोपर्यंत देखील आंदोलन जे आहे ते मागे घेतलं जाणार नाही. आंदोलन हे सातत्याने सुरूच राहणार आहे. अशा पद्धतीने शिक्षक समन्वय संघ यांनी भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळं आंदोलन जे आहे ते सुरूच राहणार आहे. आता प्रश्न एवढाच आहे का महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी कॉलेज असेल, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा बंद करून जास्तीत जास्त पद्धतीने, जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी यावं आणि आपल्या हक्काचं आपल्याला जे न्याय मागण्या आहे त्या मान्य करून घेण्याकरिता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. तर आणि तरच हा प्रश्न मिटू शकतो, अन्यथा हा प्रश्न मिटू शकत नाही. कारण शिक्षक आमदार त्याच्यामध्ये खोड्या घालायला पटाईत झालेले आहे आणि यामध्येच काही शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये पराभूत सुद्धा झालेले होते. शिक्षकांनी त्यांना घरचा रस्ता हा दाखवलेला होता. त्याच्यामुळं भविष्यामध्ये असंच काही शिक्षक आमदारांना देखील भविष्यामध्ये हा असा घरचा रस्ता मिळणार का, हेही येत्या काळामध्ये पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याच्यामुळं लवकरच निवडणुका होणार आहे शिक्षक आमदारकीच्या. त्यावेळेस हे सर्व गणित जे असणार आहे ते स्पष्ट होणार आहे.